हा सामना अर्थातच पहिल्या फेरीचा सामना असणार आहे. एका बाजूला निलेश दादा बिनताडे धनकवडी पुणे विरुद्ध आपण पाहणार आहोत भांडू स्ट्रायकर्स एकविरा हा संघ. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार या ठिकाणी निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या संघाच्या माध्यमातून घेण्यात आला. अँब्रोजला पाहतोय आम्ही. इम्रोज खान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वच्छ चेंडूने इथे सुरुवात केली आहे इम्रोज खान यांनी पहिल्या षटकाची. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. बॉटम हँडचा प्रतिम उपयोग टायमिंग तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केलाय. चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. हा एक लाजवाब षटकार. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करून दिलंय आणि निश्चितच आपले इरादे इथे मात्र स्पष्ट केलेत. फलंदाज मॅक्सवेल मॅक्सवेल आणि यश वाघेला ही जोडी खेळपट्टीवरती. यावेळी फ्रंटफूट वरती कमिट जरूर झाले होते, परंतु ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतले, टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील घेतला आणि निश्चितच बीट झाले यावेळी मॅक्सवेल. दोन चेंडू फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतात. निलेश दादा बिनताडे धनकवडी पुणेचा असणारा संघ. या फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या इजला चेंडू ब्रश झाला आणि कट बिहाइंड द विकेट. यावेळी मात्र परतावं लागेल फलंदाज मॅक्सवेलला इम्रोजचा. तर निश्चितच व्यासपीठावरती आपण पाहतोय कृष्णा सातपुते यांना त्याचा सत्कार होत असताना यथोचित सन्मान. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री विशालजी गुप्ता साहेब ज्यांच्या शुभ हस्ते त्यांचा हेतुचित सन्मान, प्रेमाची मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हेतुचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. सागरन पिसई यांच्या माध्यमातून शुद्धच आपण पाहतो. यावी सुरेख झेल कॉट बिहाइंड द विकेट. सुद्धा कृष्णा सातपुते देखील या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय व्यासपीठावरून. निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार कुर्डुवाडीचा डॉन निश्चितच शशी कदम यांना देखील आपण पाहतोय. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावरती. महाराष्ट्र रणजीपटू शशिकांत कदम ज्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती विशालजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते होत असताना मॅचकडे वळणार आहोत. या ठिकाणी सुरेख चेंडू, वेगवान चेंडू इम्रोज खान यांच्या माध्यमातून ऑन्सच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू शकलेला नाहीये. परिणाम आपण पाहतो यावी डॉट बॉल येत असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती भांडूप स्ट्रायकर्स एकविरा संघाच्या माध्यमातून 7. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा बीट केलाय अमित पाटील मॅन फ्रॉम कांजूरमार्ग. आपण पाहतो यावी 2 चेंडू फेस केले, दोन्ही चेंडूंवरती बीट होताना पाहायला मिळाले अमित पाटील. कांजूरमार्ग परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू अमित पाटील याला आपण पाहतोय. यश वाघेला यांना साथ देण्यासाठी सज्ज झालेत. भांडूप कांजूरमार्ग या परिसरातील अनेक खेळाडूंसहित खेळणारा हा संघ भांडूप स्ट्रायकर्स एकविरा आपल्याला पाहायला मिळतोय. यावी एका मोठ्या स्पर्धेत निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य साहेब चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून दिवस रात्र स्वरूपातील ही स्पर्धा स्टेप आउट झाले. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु इम्रोज आपण पाहतो यावी चेंडूची लेंथ इथे काहीशी खेचली. अकोट टप्प्याचा चेंडू डॉट बॉलने षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतील विजेता संघात देण्यात येणारे आकर्षक असे करंडक, झाड ते करंडक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ट्रॉफीज आपण पाहतो यावी करंडक पाहतोय. मॅन ऑफ द मॅच असतील, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचे देखील ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. एक दिमागदार असा क्रीडा सोहळा, दैदीप्यमान अशी क्रीडा स्पर्धा आपल्या समोर येताना अनेक नामांकित असे तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातील या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि निश्चितच
ज्या प्रकारे या स्पर्धेला सुरुवात झाली, ज्या प्रकारचा दिमागदार सोहळा आपण उद्घाटन सोहळ्या स्पर्धेचा पाहिला आणि त्यानंतर झालेली पहिली मॅच विस्मरणीय अविस्मरणीय असणार आहे. ज्या प्रकारे सुरुवात झाली या संपूर्ण स्पर्धेची, धडाकेबाज धडाकेबंद सुरुवात, षटकारांची आतिषबाजी, व्यासपीठावरती असलेली महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा, त्याचसोबतच आपण पाहतोय अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, त्याच्यासोबतच मासाहेब यांची देखील प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना, 4 अक्षरांचा हा मंत्र श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी दिला आणि त्यानंतर मात्र निश्चितच आपण पाहतोय शिवसेना संघटना, शिवसेना पक्ष या पक्षाच्या माध्यमातून मराठी माणसासाठी गेलेलं कार्य असेल, त्याचबरोबर तळागाळातील घटकांना एकत्रित येऊन ज्या प्रकारचं कार्य आज आपल्याला पाहायला मिळतं, महाराष्ट्रावरती देखील, महाराष्ट्र राज्यावरती देखील मुख्यमंत्री म्हणून निश्चितच उद्धवसाहेब ठाकरे यांना आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती यावी मितेश दरबार सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एक धाव घेत असताना ते स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल द्यावी 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अमित पाटील यावेळी स्ट्रायकिंग एंडला मितेश दरबार यांना फेस करतील. यावेळी मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. अमितच्या माध्यमातून आज चांगला फटका मिड विकेट झोन मध्ये यावी येईल षटकार अमित पाटीलच्या बॅटमधून 6 धावांसाठी. यावेळी पहा ज्या प्रकारे पॉपिंग क्रीजचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला, बरेच बॅकफील्ड वरती गेले आणि निश्चितच रनर मध्ये दिला गेलेला चेंडू होता, त्याला चांगल्या प्रकारे इथे कन्वर्ट केले 6 धावांसाठी. मिड विकेट झोन टार्गेट करण्यात आलं. टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळाला, फॉलो थ्रू खूप चांगल्या प्रकारचा यावेळी पाहायला मिळाला. या शॉटला फिनिश करताना आपण खूप चांगल्या प्रकारे पाहतोय अमित पाटील यांच्या माध्यमातून 6 धावांचे धावफलक जाईल यावी 14 या धावसंख्येवरती. भांडुप स्ट्रायकर्स एकवीरा या संघाच्या माध्यमातून 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावी. मितेश दरबार सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक असेल. पहिली 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं. रजनी क्रिकेटचा हा थरार पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार यावी मात्र निश्चितच आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर वन्स अगेन इट इज अ बिग इट मॅक्सिमम. लगातार 2 षटकार यावेळी फ्रंट फूट वरती खूप चांगल्या प्रकारे कमिट झाले. हलकासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल शॉर्ट ऑन जॅब आपल्याला पाहायला मिळाला यावी अमित पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकात कुठेतरी निश्चितच झगडताना पाहायला मिळाले, संघर्ष होत होता, परंतु यावी या षटकात मात्र मितेश दरबार यांचा खूप चांगल्या प्रकारे समाचार घेताना हलकीशी लेंथ मधली असणारी चूक इथे मात्र बरीचशी महागात पडताना पाहायला मिळते. ती मितेश दरबार यांना पहिला चेंडू हलकासा ओव्हर पिच, त्यानंतर असणारा हा लेंथ बॉल त्याला मात्र धाडून दिले जाते खूप चांगल्या प्रकारे. एक पूर्णांक 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या 2 षटकारासहित खूप चांगल्या प्रकारची धावसंख्येची गती यावी भांडुप स्ट्रायकर एकवीरा संघाला प्राप्त करून देताना अमित पाटील. या देखील चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगला झेल टिपला जाईल श्रेयस कदम यांच्या माध्यमातून. फलंदाज इथे मात्र अमित पाटीलची खेळी येईल संपुष्टात. मितेश दरबार कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू हलकासा निश्चितच ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने तितकंसं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. त्याचमुळे काय आपण पाहतो अंतिम क्षणी ब्लेड बॅटचा फेस आहे तो ओपन करण्याचा प्रयत्न, खूप चांगलं एक्झिक्युशन त्या ठिकाणी. लो कॅच होती, परंतु ज्या प्रकारे इथे श्रेयस कदम यांनी या कॅचला संपन्न केलंय
ते देखील तेवढंच इम्पॉर्टंट या विकेटसाठी. पहा काय कॅमेरा वर्क आहे आमच्या कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचे सहकारी आपल्या सोबत जोडले गेले. ती संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे थेट प्रक्षेपित करतोय नरेश पाटील, देव नातुसकर असतील, योगेश असेल, साहिल असेल, यांच्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. ऑपरेटर साहिल चव्हाण याचं देखील कौतुक करू. डिजिटल स्कोरर मंदार नाईकवाड यांना देखील आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती यावी अनिकेत ला देखील बाद व्हावा लागेल, परतावा लागेल तंबूच्या दिशेने. फरदीन काझीला आपण त्या ठिकाणी पाहतोय मिड विकेट झोन मध्ये. हा झेल पकडताना बॅक टू बॅक लगातार 2 सलग धक्के आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी देत असताना मितेश दरबार. पहा या षटकाचं जर विवरण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती येणारी 1 धाव, त्यानंतर 2 षटकार आणि त्यानंतर कमबॅक 2 विकेट्स. बॅटच्या कुठेतरी टोच्या दिशेने हा चेंडू ब्रश होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे तसं का होईना आपण पाहतोय या ठिकाणी तितकंच चांगलं टायमिंग प्राप्त झाला नाही यावेळी संघनायक स्वतः येत असताना. मेहराज खान सज्ज होते त्यावेळी. माईराज खान, यश वाघेला एका एंडने आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला जरूर आले होते परंतु तदनंतर दुसऱ्या एंडला आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज इथे बाद होताना. पाहूया ऑन हॅट्रिक असेल मितेश दरबार या चेंडूवरती. खराब चेंडू यावी मात्र बराचसा बाहेर टाकला गेलेला चेंडू ऑफ स्टिकच्या शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात बराचसा बाहेर गेलेला चेंडू. हॅट्रिकची जी संधी होती ती मात्र इथे गमावली जाते. बॉन्डअप स्ट्रायकर एकवीर या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती 21, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अनिकेत सावंत मागील फलंदाज जो बाद झालेला आपण पाहिला, गोल्डन डकचा शिकार जो ठरला. कोलवाडापाचा चेंडू कव्हरच्या दिशेने केवळ दिशा दिली जाते. श्रेयस कदम त्या ठिकाणी सज्ज होते. डीप मध्ये कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. एकेरी धावे चेंडूवरती अजित, एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा या संघाच्या माध्यमातून लगावल्या गेलेत. 6 षटकांचा असणारा हा सामना. निश्चितच ज्या प्रकारचं संपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, एक देदीप्यमान अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच अंडरलाइट्स विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी फ्लडलाइट्सच्या निश्चितच माध्यमातून खेळली जाणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा निश्चितच तुम्हाला सर्वांचीच मनं जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचा खेळ आपल्याला या मातब्बर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारे सिताऱ्यांचा पाहायला मिळतोय. निश्चितच ज्या प्रकारचं मनोरंजन या सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून आज वरळीकरांचं देखील होताना आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने मुंबईकरांचं होताना पाहायला मिळतंय. जवळजवळ निश्चितच आपण पाहतोय यावी 2 वाजत आलेत तरी देखील मैदानाच्या आजूबाजूला प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटवरचं असणारं मुंबईतील खऱ्या दर्दी प्रेक्षकाचं प्रेम पाहायला मिळतं. हेच प्रेम आहे जे टेनिस क्रिकेट आणि मुंबई यांचं अनोखं नातं दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22. गोलंदाजी मार्कवरून इम्रोज खान. सुरेख चेंडू यावेळी मात्र कॉट बिहाइंडची अपील देखील झाली आणि मात्र इथे फलंदाज बाद होत आहेत. माईराज खानला इथे देखील बाद व्हावं लागलं. इम्रोज खान निश्चितच इम्प्रेस करतोय. पहिल्या षटकात 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केले होते. सेकंड स्पेलमध्ये देखील येताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती यश. माईराज खानला इथे मात्र परतावा लागतंय. इम्रोजचा वेग, इम्रोजची दिशा आणि ते मात्र माईराजला जावं लागतंय बॅक टू द पवेलियन. सागर रणपिसे यांच्या माध्यमातून बिहाइंड द विकेट अजून एक कॅच इथे लपकली जाते. इश्तियाक शेख नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळावी. यश वाघेला आणि त्याच्या साथीला इश्तियाक शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारे ही जोडी आता मात्र निश्चितच भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा संघाच्या या डावाला
पुढे घेऊन जाते हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. तर एका बाजूने इम्रोज खान खऱ्या अर्थाने आग ओकणारी गोलंदाजी करतोय, एका मागोमाग एक फलंदाज इम्रोजच्या जाळ्यात इथे अडकताना पाहायला मिळत आहेत आणि इकॉनॉमिकल देखील राहिलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत, फील्ड विखुरलेली पाहायला मिळते. कशा प्रकारे अप्रोच राहतो या दोन्ही फलंदाजांचा हे देखील पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. आदित्य साहेब चषक 2022 या स्पर्धेमध्ये यावेळी चेंडूला हलक्या हाताने पुश केलं जात आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये यश वाघेलच्या माध्यमातून आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. हलकसं जे फंबल झालं त्याचा इथे मात्र उपयोग करून घेण्यात आला. एकेरी धावेला इथे कन्वर्ट केलं गेलं दुहेरी धावेमध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 24 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा या संघाच्या माध्यमातून tenniscricket.in ची आमची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते युट्यूबच्या माध्यमातून. इश्तियाक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला यावेळी हुक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली, बाउन्सरचा इथे प्रयोग झाला. 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग दिली जाते इम्रोजला या ठिकाणी या बाउन्सरसाठी. सुरेख चेंडू यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता अंतिम क्षणी. निश्चितच हलक्याने कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. एक धाव इथे अर्जित केली गेली आहे. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू एका धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहणार आहोत. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर्स आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इम्रोज खान खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, 25 धावा धावफलकावरती. स्विंग अँड मिस यावेळी ऑन साइडला टार्गेट जरूर करण्यात आलं होतं, परंतु बॅट पॅडचा कॅप घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी डॉट बॉलने या षटकाची होईल सांगता. इम्रोज खानचा स्पेल देखील इथे समाप्त होतोय. केवळ 11 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करताना इम्रोज खान या स्पेल मध्ये पाहायला मिळाला. तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. निलेश दत्ता बिनताडे धनकवडी पुणे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिलाय, खूप चांगल्या प्रकारचं नियंत्रण या संपूर्ण सामन्यामध्ये या इनिंगमध्ये या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या संघाच्या माध्यमातून 4 आतापर्यंत फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त केलंय. त्याचबरोबर केवळ 26 धावांपर्यंत निश्चितच 26 धावांवरती रोखण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगला गोलंदाजी अटॅक यावेळी नवीन गोलंदाजी मार्कवरती बँड्रा कॉलनी परिसरातील गणेश देठे यांना आपण पाहणार आहोत. गणेश देठे शक्ती चषकाचा मॅन ऑफ द सिरीज देखील राहिला होता. गणेश देठे कशा प्रकारची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत त्याच्या देखील माध्यमातून होते. समोर यश वाघेला आणि इश्तियाक शेख या 2 बॅटर्सची जोडी आपल्याला पाहायला मिळेल भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा संघासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळी फ्लिक केला जातोय मिड विकेट झोन मध्ये आणि 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एक रणनीती आपल्याला पाहायला मिळते. तितकीशी आता रिस्क घेतली जात नाहीये. चेंडूच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. जास्तीत जास्त इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स वरती इथे भर दिला जातोय, स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिला जातोय. एक पार्टनरशिप बिल्ड केली जाते आणि ज्या प्रकारे आतापर्यंत 4 गडी गमावलेत भांडूप स्ट्रायकर्स एकवीरा संघाने आणि आता मात्र निश्चितच लोअर मिडल ऑर्डर आहे संघाचा ज्याच्यावरती जबाबदारी आली आहे संघाचा डाव सावरण्याची आणि निश्चितच एक चांगल्या फायटिंग टोटल पर्यंत संघाला घेऊन जायचं. तरी मात्र इथे पार्टनरशिपची गरज. एकदा बॅकफुटला येत असताना मोठा फटका खेळायचा प्रयत्न, तितकंच चांगलं टायमिंग इथे प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये. या देखील चेंडूवरती येईल ती एक धाव, एका धावेने धावफलक जाईल तो यावी 29 या धावसंख्येवरती. याच धावसंख्येच्या गतीने जर हा संघ पुढे गेला तर निश्चितच 6 षटकांच्या अखेरीस जवळजवळ 50च्या आसपास हा संघ पोहोचू शकतो आणि तितकी धावसंख्या इथे फायटिंग टोटल नसणार आहे. 60 ते 70 धावांचं लक्ष समोर ठेवावं लागेल त्याच्यामध्ये फाईट केली जाऊ शकते. यावेळी मोठा फटका येतोय, हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होत आहे. इश्तियाक शेखच्या माध्यमातून हा षटकार
एक मोठा फटका निश्चितच कॉन्फिडन्स बिल्ड करतील, कॉन्फिडन्स वाढवून देणारा असणार आहे इश्तियाक शेख याचा देखील. आणि निश्चितच भांडूप स्ट्रायकर एकवीर या संघाची देखील धावसंख्या नक्कीच खूप चांगल्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आवश्यक आहे अशा प्रकारचे मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं, तर आणि तरच धावसंख्येची एक चांगली गती इथे प्राप्त होऊ शकते. करंट रन रेटचा विचार करायचा झाला तर 10.00चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. एक पार्टनरशिप बिल्ड होताना 8 चेंडूंमध्ये 13 धावांची पार्टनरशिप आपल्याला आतापर्यंत बहरताना पाहायला मिळते. गणेश देटे ऑब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु अधिक उसळी घेतल्या चेंडूने. परंतु निश्चितच ज्या प्रकारे इश्तियाक शेख यांनी या चेंडूची लेंथ बऱ्याचशा लवकर जज केली, स्वतःला पोझिशन मध्ये घेऊन आले आणि हुक केला गेला. आणि हुकवरती निश्चितच 6 धावांचा फटका. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, खेळपट्टी ज्या प्रकारे आतापर्यंत वर्तन राहिलंय खेळपट्टीचं, वेगवान गोलंदाजांना वेग प्राप्त झालाय, बाउन्स खूप चांगल्या प्रकारचा प्राप्त झालाय. त्याचबरोबर निश्चितच वेग असल्यामुळे बॅटवरती टप्पापर्यंत निश्चितच चेंडू खूप चांगल्या प्रकारे येतोय, त्यामुळे बॅटरसाठी देखील तेवढंच पोषक हे वातावरण परिणामतः आपण पाहतोय. नजीकची असणारी सीमारेषा देखील बॅटरच्या हिताची पाहायला मिळते. त्यामुळे मोठी धावसंख्या, हाय स्कोरिंग मॅचेस जरूर पाहू शकतो आपण आणि पाहिलेत देखील. पहिलीच मॅच तब्बल 133 धावांचा डोंगर याच ठिकाणी, याच मैदानात, याच खेळपट्टीवरती रचण्यात आला. स्लिपच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु एक धाव तिथे अत्यंत क्विकली कंप्लीट केली जाते. क्विक रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि निश्चितच या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल त्यावेळी 36 या धावसंख्येवरती भांडूप स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यश वाघेला 4 चेंडू फेस केलेत, 5 धावा त्यांच्या बॅटमधून. इश्तियाक शेख 6 चेंडू फेस करताना 10 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना तर गणेश तेटे आपला पहिला स्पेल घेऊन आले. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा हुक केला जातो. हाकोटप्पाचा चेंडू होता. गणेश देटेवरती अजून मोठा प्रहार केला जातोय. या देखील चेंडूवरती येतील त्या 6 धावा. या देखील चेंडूवरती ऑब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लेंथ मध्ये हलकीशी चूक. आखुटप्पाचा चेंडू आणि निश्चितच बॅकफुटला इथे मात्र वाट पाहत होते आणि वेट करत असताना इथे मात्र खूप चांगला हुक पाहायला मिळाला. या देखील चेंडूवरती 6 धावांसाठीचा फटका. यश वाघेला यांच्या बॅटमधून देणारा 6 धावा. बॉटमॅनचा खूप चांगला उपयोग फ्लिक केला जातो. यावेळी काव कॉर्नर दिशेने चेंडू गॅप मध्ये जाईल, चेंडू सरळ निघून जाईल, दंदन करत सीमा पार. अप्रतिम चौकार यश वाघेला. यावेळी मात्र 80 सेट होताना आणि आता मात्र हल्ले चढवताना षटक क्रमांक 14 देखील इथे समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 46. 46 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. ही पार्टनरशिप मात्र खूप चांगल्या प्रकारे बहरली, हिताची ठरताना पाहायला मिळते भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघासाठी. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावांवरती भर दिली, चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न आणि या षटकात, मागील षटकात गणेश तेठे याच्या तब्बल 20 धावा कुटताना पाहायला मिळाले. इश्तियाक शेख आणि यश वाघेला ही पेअर, ही जोडी निश्चितच हळूहळू का होईना आता, परंतु निश्चितच गिअर इथे चेंज केले जात आहेत. सेट झाल्यानंतर आता मात्र बॅटर्स खराब चेंडूंचा खूप चांगल्या प्रकारे समाचार घेत आहेत. स्ट्राईक रेट देखील आता वाढवताना पाहायला मिळतील आणि करावं लागेल. शेवटची येणारी षटक असतील तित केवळ 2 आणि या 2 षटकात 70 ते 75 धावांपर्यंतची मजल मारावी लागेल, तर आणि तरच निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुणे या संघासमोर एक चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं, एक चॅलेंज त्यांना दिलं जाऊ शकतं. पाहूया कशा प्रकारचा खेळ राहतोय येणाऱ्या पुढील 2 षटकांमध्ये. प्रोजेक्टेड स्कोर 11.50 जो करंट रन आपल्याला पाहायला मिळतोय या रनरेटच्या अनुसार असणार आहे तो तब्बल 70 धावांच्या आसपास. मितेश दरबार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आपल्याला पाहतोय. यावी पहिल्या षटकात 15 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद केले ते मितेश दरबार. त्यांच्यावरती विश्वास दाखवला, सेकंड स्पेल साठी त्यांना इथे आमंत्रित केलं गेलंय. 46 धावा धावफलकावरती भांडूप स्ट्रायकर्स एकविरा भांडूप या संघाच्या माध्यमातून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खूप चांगला उपयोग इथे बॉटम हँडचा केला गेला. मिनी हेलिकॉप्टर इथे मात्र पाहायला मिळतंय. हलकासा मिसफिल्ड
फंबल पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि या फंबलच्या माध्यमातून 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. इश्तियाक शेख, यश वाघेला जेव्हा जेव्हा संधी मिळाले तेव्हा तेव्हा मात्र निश्चितच मोठे फटके, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाले एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची, सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करायची, तेव्हा देखील खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, ताळमेळ पाहायला मिळालं. परिणाम तर आपण पाहतोय, धावफलक 48-48. थोडेसे पुढे सरसावले होते, पदलेले त्याचा उपयोग केला होता इश्तियाक शेख यांनी. लॉफ्टेड स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, काहीसं इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल. डॉट बॉल मितेश दरबार यांच्या माध्यमातून. अंतिम स्लॉग जोर म्हटलं की यॉर्कर्स, वाईड यॉर्कर्स यांच्या सारखे रणनीती आपण पाहत असतो. यावेळी गोलंदाजांच्या माध्यमातून हाताळल्या जातात. मितेश दरबार देखील त्याच दिशेने वळताना पाहायला मिळतात. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल देखील त्यामध्ये. डॉट बॉल. यावेळी मिड विकेट झोन मध्ये खेळला गेलेला हा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी फरदीन काझी, शिवडीचा असणारा खेळाडू, क्षेत्ररक्षणामध्ये तेवढा तरबेज आणि तेवढाच क्विक आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात, केवळ 3 धावा खर्च करताना या अंतिम स्लॉग जोअर्स मध्ये मितेश दरबार धावसंख्या धावफलकावरती 49. या एका धावेच्या मदतीने 2 लेफ्ट हँडर्स आणि या दोन्ही बॅटर्सने खूप चांगल्या प्रकारे इथे पार्टनरशिप बिल्ड केली आहे. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा संघाचा डाव देखील सांभाळताना आपल्याला पाहायला मिळालाय. जशा जशा संधी मिळते तशी तशी त्यांच्या माध्यमातून नक्कीच इथे धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 1 धाव कशी घेता येईल याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावफलक इथे हलवता ठेवला जातोय आणि जेव्हा जेव्हा मात्र संधी मिळाली आहे, खराब चेंडू प्राप्त झाल्या, त्याच्यावरती मोठे प्रहार करणे देखील चुकलेले नाहीयेत. हे खूप चांगल्या प्रकारे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी फलंदाजी आणि पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, इथे बिल्ड केली जाते. इश्तियाक शेख, यश वाघेला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली होती, पंचांनी अपील फेटाळलेली पाहायला मिळते, परंतु 1 धाव इथे कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 51 धावा. पहा, स्विच हिट असेल, रिव्हर्स स्वीप असेल, मित्रांनो हलकासा फरक पाहायला मिळतो. जेव्हा रिव्हर्स स्वीप कोणताही फलंदाज खेळत असतो तेव्हा मात्र केवळ बॅटचा फेस, ब्लेड हा चेंज केला जातो, परंतु स्विच हिट जेव्हा खेळतो फलंदाज तेव्हा मात्र त्याचे हँड पोझिशन देखील चेंज होतात. जो बॉटमला हँड असतो तो टॉपला येतो, जो टॉपला असतो तो बॉटमला जातो. ज्या प्रकारे आता मात्र आपण पाहिलं इश्तियाकने खेळलेला फटका स्विच हिटच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. कॉर्नर झोन इथे टार्गेट केलं गेलं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरूर हलकासा फंबल, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये महेश जाधव यांच्या माध्यमातून हा कॅच कंप्लीट केला गेला. इथे मात्र समाप्त होईल ती यश वाघेला यांची खेळी. खूप चांगला संघर्ष, खूप चांगली लढाई वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली यश वाघेला यांच्या माध्यमातून. सलामीला आलेले जरूर 5 षटक आपल्या संघासाठी खेळपट्टीवरती खूप चांगला खेळ केला. 16 धावांवरती वैयक्तिक बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 10.20च्या सरासरीने धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघाच्या माध्यमातून आपण सर्वच जण पाहतोय, अनुभवतोय, आनंद घेतोय. आदित्य साहेब चषक पहा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला होता, परंतु ज्या प्रकारे रनिंग मध्ये असताना सतत फ्लो मध्ये असताना ज्या प्रकारे चेंडूला जज केलं, अंतिम क्षणी सूर घेतला आणि त्या क्षणी देखील हलकासा जो बॉडी बॅलन्स गेला, त्यांना तो स्वतःला सांभाळत असताना चेंडूवरती नियंत्रण इथे प्राप्त केलं आणि ही कॅच कंप्लीट केली जाते ती महेश जाधव यांच्या माध्यमातून. 5 षटक कंप्लीट झालेत, 51 धावा धावफलकावरती. आदित्य साहेब चषक 2022 या स्पर्धेचा हा थरार. मुंबईतील मोजक्या रजनी क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपण घेतोय, त्यातील एक स्पर्धा, दुसरं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. यावेळी विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम डी एन नगर अंधेरी, एक युवा अपकमिंग स्टार अंधेरी डी एन नगर परिसरातील पाहायला मिळतोय. विक्रांत चव्हाण सज्ज होतो यावी गोलंदाजी मार्कवरती. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते यावी विक्रांतच्या माध्यमातून. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघासाठी नवीन फलंदाजी मार्कवरती. न्यू बॅटर ऑन द स्ट्रायकिंग एंड राहुलला आपण पाहणार आहोत.
अंतिम षटक या इनिंगचं. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि ते मात्र कॅच कंप्लीट होईल. मितेश दरबार त्या ठिकाणी सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती यश इथे विक्रांत चव्हाण यांना प्राप्त होत आहे. पहा, शेवटचं षटक, अंतिम षटक एक महत्वपूर्ण षटक असतं. या षटकात प्रत्येक फलंदाज इथे मात्र जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करतो, अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यावेळी विक्रांतने पहिल्या चेंडू पासून स्ट्राईक केलंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय खेळाडू बाद करताना, विकेटचं पतन करताना आणि अजून बॅकफूट वरती ढकलताना आपल्याला पाहायला मिळतं. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघाला 6वा गडी बाद होतोय. बॅटर सिराजला आपण पाहणार आहोत. सिराज चौधरी सज्ज होतो यावी. यावेळी शॉर्ट ऑन पूल मिड विकेट झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. यावी नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. +4 अशा प्रकारच्या 5 धावा आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. विक्रांत चव्हाण काहीशी चूक करताना ते पाहायला मिळाला. नो बॉल कॉल केला गेला. शॉर्ट आर्म चॅप आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसहित. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतो यावी 56 धावा, 56 रन्स. फ्री हिटचा हा चेंडू असेल. सिराज चौधरी स्ट्रायकिंग एंडला. पाहूया या फ्री हिटला कशा प्रकारे कॅपिटलाइज करतायत. आकुटप्पाचा चेंडू होता मिड विकेट झोन मध्ये. हा फटका येतोय, चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. या फ्री हिटला इथे मात्र कन्वर्ट केल्या मोठ्या फटक्यामध्ये. एक खराब चेंडू आणि इथे मात्र विक्रांत चव्हाण यांचं बॉलिंग अनालिसिस काहीच बिघडवताना पाहायला मिळतं. एक नो बॉल, त्या नो बॉल नंतर इथे मात्र नक्कीच मोमेंटम प्राप्त केलंय त्या भांडूप स्ट्रायकर एकविरा या संघाने. सिराज चौधरी पहिल्या चेंडूपासून आक्रमक पाहायला मिळाले. हे खूप चांगली रणनीती. डावकुरात्याचा गोलंदाज होता, त्याला पाहिलं, त्याला अनुसरून डावकुरात्याचे फलंदाज सिराज चव्हाण यांना इथे मैदानामध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर आपण पाहतोय या 2 चेंडूंवरती खूप चांगल्या प्रकारचे 2 फटके सिराज चौधरी यांच्या बॅटमधून 10 धावा आतापर्यंत येत असताना आणि शेवटच्या अंतिम षटकात चढवले गेलेले हल्ले, धावसंख्येला मिळालेली ही गती, धावफलक मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना. धावफलक झाला यावी 62. माफ करा, इश्तियाक शेखच्या माध्यमातून हे फटके येत असताना सुरेख चेंडू. यावी मात्र कमबॅक केलं जात आहे. ब्रह्मास्त्राला इथे मात्र पुन्हा एकदा बाहेर काढलं जात आहे. विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून यावी चेंडूला फिरक देण्यापेक्षा अधिक गतीने यॉर्कर लेंथ मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केलं जाईल, यॉर्कर लेंथ मध्ये कशा प्रकारे टाकलं जाईल याच्याकडे लक्ष. इश्तियाक शेख आपल्या संघासाठी एक बहुमूल्य इनिंग पारी खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आला. यावी बीमरचा हा नो बॉल खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळत आहे. पाहूयात 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतो यावी धावफलक जाईल 65 धावा. DRS फॉर दी बीमर. याचं मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन बीमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. केवळ बीमर साठीच प्रत्येक संघाला इथे एक रिव्ह्यू देण्यात येणार आहे. तो रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. या विक्रांत चव्हाण बरंच महागडं षटक ठरतंय, बराच निश्चितच खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक नो बॉल, त्यानंतर आकुटप्पाचा चेंडू षटकार आणि आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल. यस, इट इज अ नो बॉल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील इथे कळवण्यात आलाय. यस, बीमर ओव्हर दी वेस्ट हाईट हा चेंडू होता, त्याचमुळे का होईना इथे नो बॉल कॉल केला गेलाय आणि नो बॉल असल्यामुळे अर्थातच
वॉर्निंग देखील इथे दिली जाईल गोलंदाजाला आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. येस, पंच शशी साडम सर त्या ठिकाणी कळवतायत. नेक्स्ट डिलिव्हरी असणार आहे फ्री हिट. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती बराचसा वेस्ट साईडच्या वरती असणारा हा चेंडू. नो बॉल कॉल केला गेला. 2 धावा जरूर रचित केल्या गेल्या. 62 धावा धावफलकावरती आणि हा देखील असेल पुढील चेंडू फ्री हिटचा. पाहूया या चेंडूला कशा प्रकारे कॅपिटलाइज केलं जात आहे. परंतु यावेळी मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. चेंडू खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय जरूर. स्ट्रायकिंग एंडला केला जाणारा हा थ्रो. सातवा गडी इथे बाद होताना आपण पाहणार आहोत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इस्तियाक शेख याच्या माध्यमातून एक निश्चितच फायटिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळते. इश्तियाक शेखच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मॅच विनिंग इनिंग देखील ठरू शकते. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय, 15 चेंडूंना फेस केले, 27 धावा त्यांच्या बॅटमधून, 7 गडी बाद, 66 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघाच्या माध्यमातून विक्रांत चव्हाण कमबॅक करू शकतो या ठिकाणाहून देखील. नवीन फलंदाज, न्यू बॅटर शेष आपल्याला पाहायला मिळेल. शाईश पिंपळे सज्ज होतो यावी. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला इश्तियाक. 5.4 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 66 धावा भांडूप स्ट्रायकर्स एकविरा या संघाच्या माध्यमातून. खूप चांगला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळतो. बॉटमॅनचा उपयोग केला जातोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला केला जाणारा हा थ्रो. तत्पर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावेळी 68 या धावसंख्येवरती. पहा, एक वेळ होती ज्यावेळी 4 गडी बऱ्याचसे लवकर बाद झाले होते. 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये 4 गडी गमावल्यानंतर एक पार्टनरशिप इथे बिल्ड करण्यात आली इश्तियाक आणि योगेश यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर निश्चितच आपण पाहतोय इश्तियाक एका एंडला सेट बॅटर अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती असणं किती महत्वाचं असतं इथे पाहायला मिळतंय. सेट बॅटर इश्तियाक शेख अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती राहिले. 16 चेंडू फेस करताना 29 धावांची आतापर्यंत सजवली गेलेली खेळी आणि त्याच परिणिती भांडूप स्ट्रायकर्स एकविरा संघ 6 षटकांच्या अंती 70 या धावसंख्येपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर देखील मोठ्या प्रहारचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल यावेळी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये इम्रोज खानच्या माध्यमातून हा थ्रो होतोय. कलेक्शन मध्ये हलकीशी चूक आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 6 षटकांचा खेळ कंप्लीट होईल, समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 70 तर 71 धावांचं लक्ष असेल, टार्गेट असेल नेक्स्ट इनिंग मध्ये. सत्तर धावा धावफलकावरती बॅटिंग स्कोर कार्ड आपल्याला समोर असणार आहे. मॅक्सवेल 3 चेंडू 6 धावा. यश वाघेला खूप चांगली बॅटिंग, 8 चेंडू 12 धावा. अमित पाटील 6 चेंडूमध्ये 12 धावा. तदनंतर पाहायचं झालं तर इश्तियाक शेख अप्रतिम खेळी, 17 चेंडूमध्ये 31 धावांची महत्वपूर्ण इनिंग आणि अशा प्रकारे 70 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या भांडूप स्ट्रायकर्स एकविरा संघाच्या माध्यमातून. मॅच नंबर 4 आपण पाहतो मित्रांनो. बॉलिंग स्कोर कार्ड, बॉलिंग समरी जर पाहायची झाली तर इम्रोज खान 2 षटका हाताळली, 11 धावा खर्च करताना 2 विकेट्स प्राप्त केल्या. 5.5च्या इकॉनॉमी रेटने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मितेश दरबार 2 षटका हाताळली, 20 धावा खर्च करत 3 विकेट त्यांनी देखील प्राप्त केल्या. गणेश देटे महागडं षटक राहिलं 20 धावांचं. विक्रांत चव्हाण अंतिम षटक देखील महागडं, 1 विकेट जरूर प्राप्त केली परंतु निश्चितच 19 धावा देखील खर्च केल्यात. फॉल ऑफ विकेट्स 7 वरती पहिली, सेकंड विकेट 20, तिसरी विकेट देखील 20, चौथी विकेट 22. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप 5वी आणि 6वी विकेट 51 या धावसंख्येवरती. तर 7वा गडी बाद झाला तो 66 या धावसंख्येवरती. 6 षटकांच्या केली, 70 धावा धावफलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांचा, अर्थातच 36 चेंडूंचा 6 षटकांचा खेळ. नेक्स्ट इनिंग दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळेल. 71 धावांची आवश्यकता. या नेक्स्ट इनिंगचा दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करेन वरळी विभागातील 15 रुपए में 50 लाख, 30 रुपए में 1 करोड़ और 50 रुपए में 2 करोड़. जी हाँ, अब आ गया है फैंटेसी क्रिकेट का बाप, जहां पे कम फीस, कम टीम्स और कम कमीशन,
but big win. इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपनी अपन एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, 16 टीम रखते हैं, 3,500 रुपए एंट्री रखते हैं और 21,000 फर्स्ट प्राइज रखते हैं। तू क्या पागल है क्या? कोई नहीं आएगा। उससे अच्छा 11 क्रिकेट पंडित खेलते हैं। ओ 11 क्रिकेट पंडित, ये क्या होता है? 11 क्रिकेट पंडित मालूम नहीं तुझे? 11 क्रिकेट पंडित एक ऐप है, उसमें कम टीम, कम फीस और बिग विन है, बिग विन। अभी किसके लिए रुके हो? करो 11 क्रिकेट पंडित ऐप डाउनलोड और खेलो और जीतो। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेल। संघाने सुद्धा आपली छाप सोडली, एक लोकल संघ सुद्धा इथे खेळताना भेटला। त्यानंतर पुन्हा एकदा विक्रोळीज आणि रायगड ही मॅच झाली। त्या मॅच मध्ये रायगड संघाने आपली चांगली छाप सोडली आणि त्यानंतर रायगड संघ सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करू लागला आणि त्यानंतर त्यानंतर एक सामना होऊ शकला, तो भांडूप स्ट्रायकर आणि निलेश दादा 11 आणि भांडूप स्ट्रायकर या संघाने निलेश दादा या भिंतडे संघासमोर मर्यादित 6 षटकांच्या लढतीत 71 धावांचे आव्हान ठेवलेत आणि त्याचप्रमाणे धन्यवाद करतो ओमकार शेट्टे सर आणि त्याचप्रमाणे मला गुरु समान असणारे चंदू शेट्टे सर यांनी मला इथे समालोचनाची संधी दिल्याबद्दल। तर आमच्यासोबत जोडले गेले ते चंदू शेट्टे सर, त्याचप्रमाणे ओमकार शेट्टे सर आणि गुणलेखकाच्या भूमिका सुनील धाबळकर। त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेजची आपण स्पर्धा कव्हर करतो। त्याचप्रमाणे आणि संपूर्ण जगभरात ही स्पर्धा संतोष नाणेरकर यांच्या माध्यमातून आपण ही पूर्ण पाहू शकतो, घर बसल्या पाहू शकतो। त्याचप्रमाणे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल। 6 षटकांमध्ये फक्त 70 धावा कुठल्या होत्या, त्या इस्तियाक शेख यांची चांगली कामगिरी राहिली होती आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होईल। तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होते। बंटी बद्रिके आणि शिवडी विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू फरदीन काझी अत्यंत कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना हा खेळाडू दिसला आहे आणि आता मात्र सलामीची जोडी सलामीसाठी आला आहे तो मैदानामध्ये आणि त्याचप्रमाणे आपला संघ जिंकण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील। त्याचप्रमाणे बंटी बद्रिके एक रायगडचा खेळाडू, त्यात मातब्बर खेळाडू असेल आणि आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल तुम्ही शशी साटम सर, युवराज भालेराव सर, खूप काही असे नावं आहेत जी टेनिस क्रिकेटला पुरेपूर सेवा देण्याचं काम करतात। इस्तियाक शेखची निर्णायक खेळ राहिली, पहिली कुठेतरी पडझड झाली होती, कुठेतरी खेळाडू बाद झाले होते, त्यानंतर इस्तियाक शेख यांनी सर्व डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि त्यानंतर मात्र कुठे डावाला आकार दिला आणि एक निर्णायक क्षणी चांगली फटकेबाजी केली आणि सन्मानजनक जी धावसंख्या संघाला पाहिजे होती तीच धावसंख्या कुठेतरी उभारून देण्यात यस सर, युवराज भालेराव सर आपला निर्णय कळवतात। लेट्स प्ले आणि तर पहिल्या षटक पॉवर प्ले हाताळण्यासाठी येत आहेत सिराज चौधरी, भांडुपला बिलॉंग करतात आणि खूप सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतात। लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा एक आपली चांगली छाप सोडली आहे सिराज चौधरी यांनी आणि मोठमोठ्या स्पर्धा लिलाया गाजवताना हे दिसलेत सिराज चौधरी। तर पहिल्याच षटकाला सुरुवात होईल। फरदीन काझी स्ट्राईकला खेळ तर नॉन स्ट्राईकला खेळ बंटी बद्रिके। 71 धावा चेस करायच्या आहेत 6 षटकांमध्ये। खूप चुरशीची अशी लढत होणार आहे या मॅच मध्ये। पहिला चेंडू सिराज फरदीनसाठी, पुन्हा एकदा खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने येत आहेत 4 धावा आणि 4 धावांची मोहर उमटवते फरदीन काझी या फटक्यावरती आणि 4 धावांची धावाचा श्री गणेश होतोय। चार धावा, खूप चांगलं असं फुटवर्क त्यांच्या माध्यमातून भेटला आणि चांगला एक टायमिंग शॉट त्यांच्या
बॅट मधून निघाला आणि त्या शॉटवर नाव लिहिलं होतं 4-4-4. फरदीन टू सिराज. पुन्हा एकदा सुंदरसा फटका मारला होता आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका आला होता या माध्यमातून आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळतात या फटक्यावरती. फरदीन काझी मात्र डावाची सूत्रे हातात घेताना पहिलेच 2 चेंडू चांगल्या प्रमाणे बॉटम केले आणि त्या दोन्ही चेंडूंवरती 4-4-4 ही मोहर उमटवली. 8 धावा होत आहेत. 2 चेंडू फेस केले आहेत फरदीन काझी यांनी. जशाच तसे उत्तर मात्र देत आहेत कारण 71 धावांचं आव्हान मोठं आहे. ते लिहिल्या त्यांना पार करायचं आहे. जर ते आव्हान पार करायचं असेल तर मला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल असंच कुठेतरी मनाची ठाण मांडलंय फरदीन काझी यांनी. अत्यंत कमी वयामध्ये मग ते मोठमोठ्या टीमला बिलॉंग करतात. मोठमोठ्या टीममध्ये खेळण्याची त्यांनी संधी स्वतःसाठी प्राप्त केली. असे काहीसे एक गुणवान खेळाडू मात्र आता वरळीच्या या भव्य स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा एक नेत्रदीपक फटका आणि त्या तिथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका होता आणि या फटक्यावर निश्चितच धावा मिळाल्या त्या 6. पंचांचा हिशोब येस इट इज 6 आणि 6 धावा या षटकारानं अशी संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करतोय फरदीन काझी. गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना मात्र आपली छाप मात्र चांगली सोडली आहे फरदीन काझी यांनी. सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी फरदीन काझी. तर सिराज चौधरी पुढचा चेंडू साठी सज्ज होईल. इथे मात्र सुंदरसा फटका होता. गुडघ्यावर टेकले आणि चेंडूला लांब आणि लांबच वर षटकारात परावर्तित केले. पुन्हा एकदा 6 धावा येत आहेत. काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. जशास तसं उत्तर कसं द्यावं याचं मात्र फरदीन काझीने ज्वलंत उदाहरण दिलंय आणि सिराज चौधरीवर कुठेतरी हावी होत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता तुम्ही. एका गुडघ्यावर वाकले आणि मात्र एक टिपिकल शॉट फरदीन काझी टाईप मारला तो आणि षटकाराच्या बाहेर मात्र त्याला धाडण्यात यशस्वी झाले. खूप असे नेत्रदीपक फटके. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले. तदनंतर मात्र एक कव्हरच्या डोक्यावरून षटकार ठोकला. तदनंतर मिड विकेटचं क्षेत्र एक निवडलं आणि त्यावर सुद्धा एक षटकार मारला. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 20 धावा मात्र आपल्या संघासाठी गोळा करतायत. पॉवर प्लेचं षटक कसं खेळावं याचं मात्र पुरेपूर एक उदाहरण देत आहेत फरदीन काझी. पुन्हा एकदा आणि मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र चेंडू फसले आहेत आणि बाद होत आहेत फरदीन काझी. कुठेतरी एकदा चांगला स्टार्ट मिळवला होता. तो स्टार्ट कुठेतरी त्या स्टार्टला एक लगाम घालवला सिराज चौधरी आणि चांगली कॅच कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने पकडण्यात आली आणि फरदीन काझी यांची खेळी होती संपुष्टात. सिराजला मिळते विकेट. राहुल चौधरी होते त्या ठिकाणी. सुंदर झेल पकडला पॉइंटच्या दिशेने आणि आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत सिराज चौधरी. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत राहिले आहेत पण कुठेतरी 4 चेंडूवरती निराशा पदरी पडली होती. पण ती निराशा मात्र निराशेला आशेला परावर्तित केला आणि फरदीन काझी यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे सिराज चौधरी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या झाली ती 20. अजूनही 1 चेंडू बाकी असेल. तर फरदीन काझी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होत आहेत. आकाश चिंदारे मॅन फ्रॉम एंटॉफिल
एंटाफुल मध्ये एक स्टायलिश फलंदाज आहेत आणि खूप क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपली चुणूक दाखवत आहेत आणि फरदीन काझी बाद झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये येत आहेत आकाश चिंदरिया. विशाल गुप्ता आणि सहकारी यांची एक मोठी स्पर्धा, यांचं एक सुसज्ज आयोजन. इथे मात्र आकाश चिंदरिया पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला परावर्तित केले 4 धावांमध्ये. चांगला खरपूस समाचार घेतला शेवटच्या चेंडूवरती आणि पहिलं षटक इथे संपल्याची घोषणा करतायत पंच आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या होते 1 गडी बाद 24. आकाश चिंदरिया सुद्धा पहिल्या चेंडूपासून कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न कुठेतरी केला आणि त्यावर मात्र 4 धावांची मोहर उमटवली. आकाश चिंदरिया चांगली फलंदाजी करतात, कित्येक वर्ष मोठमोठ्या संघांना खेळतात. SP असेल, मग रायगड असेल, अशा खूप स्पर्धा त्यांनी लिहिल्या आपल्या एक हाती क्षमतेवर गाजवताना दिसलेल्या आहेत आकाश चिंदरिया. तर दुसरं षटक घेऊन येतील नवीन गोलंदाज रफिक. अजूनही 30 चेंडू मध्ये 47 धावांची गरज असेल. कुठेतरी दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील, कारण प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ मालकासोबत मेंटर जे त्यांचे जो काय ताफा असेल तो प्रत्येक संघ सहकार्यांसोबत एक जिंकण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये आज वरळी नगरीमध्ये दाखल झाला आहे आणि प्रत्येकाला स्वतःच्या मनाची एक ठाण मांडावं लागेल की आम्हाला आज वरळीमध्ये आलो तर काहीतरी करामत करावी लागेल. आम्हाला हा आदित्य ठाकरे चषक जिंकायचा आहे तर आम्हाला कसोशीने प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागेल. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा लावताना मैदानामध्ये दिसतो. जे खेळाडू चांगले खेळले ते मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले आणि जे मात्र ज्यांचे कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले, ज्यांच्याकडून चुका झाल्या ते मात्र कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर गेले. पण नेक्स्ट मॅच साठी त्यांना सुद्धा चांगल्या शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या ओव्हरकडे आपण वळूया. येत आहेत रफिक शेख गोलंदाजी मार्कवर, एक उदयनमुख खेळाडू आहेत, एक उभारते खेळाडू आहेत आणि तर स्ट्राईकला खेळतील बंटी बद्रिके. रफिक टू बंटी. समोरच्या दिशेने खेळलेला फटका होता त्या ठिकाणी आणि तिथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाले आणि त्याचा मात्र कुठेतरी परिणाम होतो आहे संघावरती आणि 4 धावा मात्र मिळत आहेत त्या निलेश दादा भिंताडे या संघाला. आकाश चिंदरिया आले पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. बंटी बद्रिके आले पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. दोन्ही फलंदाज मात्र आपापले एक चेंडू खेळलेत आणि एक चेंडूवरती मात्र आपल्या चौकाराची मोहर उमटवली आहे बंटी बद्रिके आणि धावांचा वेग पुढे जाईल. धावा होतील ती 28. फरदीन काझी बाद झाल्यानंतर त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या संघावर होऊ द्यायचा नाही. आपल्या मनात मात्र ठाण मांडायचं की एक खेळाडू बाद झाला तर दुसऱ्या खेळाडूने कसा संघ सावरावा, कसा धावसंख्येला आकार द्यावा आणि शांत संयमी डोक्याने आपल्या संघाला विजयाच्या समीप कसे न्यावं याचं मात्र उदाहरण दाखवतात आकाश चिंदरिया बंटी बद्रिके. पुन्हा एकदा मस्त सुंदरसा फटका होता त्या ठिकाणी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण राहुल चौधरी यांच्या माध्यमातून झालं होतं आणि त्या फटक्यावर मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने संघाच्या खात्यात एक धाव ऍड होईल. धाव संख्या होईल ती 29. आकाश चिंदरिया टू रफिक. इथे मात्र एज लागते आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र यष्टांच्या मागे झालं आणि एक धाव मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. एक धाव रोखू शकले नव्हते. एक धाव मात्र मिळेल निलेश दादा भिंताडे या संघाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या 30. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 बॉल्स. बंटीचा मात्र येथे सुंदर फटका आणि बंटीने मात्र आता रफिक वरती एक खतऱ्याची घंटी वाजवली आणि येत आहे धावा 6-6-6 षटकार. सुंदर फटकेबाजी करतायत बंटी बद्रिके, आकाश चिंदरिया आणि फरदीन काझी मात्र
छोटे खाने आपली खेळी केली, मग छोट्या खाने खेळीमध्ये सुद्धा आपल्या संघाला जिंकण्यासाठी प्रयत्न करून गेले. त्यानंतर आकाश चिंदर्या सुद्धा चांगली साथ देत आहेत आणि बंटी बद्रिके आता मात्र षटकारानंतर चौकारानंतर कुठेतरी खामोश झाले एका चेंडूवर. तदनंतर मात्र आपले इरादे स्पष्ट केले आणि षटकार मारला रफिक यानं. कुठेतरी आता थोडेसे महागडे ठरत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि 4 चेंडूवरती 12 धावा निघाल्या आहेत रफिक यांच्या. चांगली विजयाच्या दिशेने वाटचाल करताना निलेश दादा भिंताडे 11. तर धावसंख्या होते ती 36. एक विकेट माघारी परतल्यानंतर बंटी बद्रिके चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. सलामीला आली, त्याला पहिलं षटक खेळायला भेटलं नव्हतं. तदनंतर मात्र दुसरं षटक जे खेळायला भेटलं त्या षटकामध्ये आपले मात्र पुरेपूर धाव वसूल केल्या. सुंदर इथे कुठेतरी बीट होताना दिसले होते बंटी बद्रिके. पंचांचा त्यावर काहीच इम्पॅक्ट नाही. पंचांकडे अपील केली होती वाईटची, पण पंचाने मात्र ते अपील फेटाळून लावलं होतं. कुठेतरी कमबॅक करावं लागेल रफिक यांना, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ गुणवान आहेत, दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. ते कुठेतरी पहिल्या 4 चेंडूवर मात्र बीट झाले. 4 चेंडूमध्ये कुठेतरी सरस ठरले होते फलंदाज. तदनंतर मात्र जे 2 चेंडू आले त्या 2 चेंडूंवरती मात्र चांगले कमबॅक केलं रफिक शेख आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 लॉस ऑफ 1 विकेट. 36 धावसंख्या होती. 24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असेल निलेश दादा भिंताडे 11 या संघाला. तर निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाला 24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असेल. कुठेतरी दोलायमान अवस्थेत सामना आहे. इथे कुठे एक दोन षटक कुठे चांगले विकेट्स आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो भांडूप स्ट्रायकर हा संघ. कारण भांडूप स्ट्रायकर या संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, चांगला बॉलिंग अटॅक आहे. तसंच बघावं लागेल. तसंच बघायचं झालं तर निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजीची कमान यांच्या संघामध्ये आहे. तर दोन्ही संघ आपापल्या संघांसाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज येत आहेत सोहेल शेख. तर स्ट्राईकला आकाश चिंदर्या जे 2 चेंडू खेळल्याने 5 धावा काढल्या आहेत. तर गोलंदाजी मार्फत सज्ज होतील सोहेल शेख. आणि आकाश चिंदर्या यांच्या रडार मध्ये होता चेंडू लांबच फेकून दिलाय आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत. 6 षटकार. आकाश चिंदर्या एक नेत्रदीपक आणि मनोरंजन करणारी फलंदाजी करतायत. 24 चेंडू मध्ये 35 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर मात्र एक षटकार खेचला आणि इथे मात्र कुठेतरी सामना विजयाच्या दिशेने जवळ नेताना 23 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 29 धावांची गरज असेल. आणि आजचा दिवस एक चांगला आणि भाग्याचा दिवस म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्राचा बुलंद आवाज चेंडू शेट्टे सर, त्यानंतर उदयनमुख समालोचक ओमकार शेट्टे सर यांच्यासोबत आज खेळण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा आकाश चिंदर्या मात्र थांबायचं नाव घेत नाहीत. सोहेल शेख यांच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा प्रहार केलाय आणि त्या प्रहाराला नाव दिलंय षटकार षटकार षटकार. 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येईल. धावसंख्या होईल 48. पहिल्या सोहेल शेख यांच्या 2 चेंडूवर मात्र त्यांचा एक चांगला खरपूस समाचार घेतला होता. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते आकाश चिंदर्या यांनी आणि सामना कुठेतरी लवकर संपवण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरले आहेत. तसा स्टार्ट पण त्यांना मिळाला होता, कारण फरदीन काझी यांनी पहिल्या 4 चेंडूंवरती 2 चौकार 2 षटकार अशा 20 धावा कुठल्या होत्या सिराज चौधरी यांच्या षटकामध्ये. तर सोहेल शेख बॅटिंगसाठी आकाश चिंदर्या.
इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू होता आणि त्या ठिकाणी सुंदर झेल घेतलाय आणि छोटे कानी खेळडी का होईना पण आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न करून माघारी परत आहेत ते आकाश चिंदरे. सोहेलला मिळतं यश. 5 चेंडू मध्ये 17 धावा काढून माघारी परत आकाश चिंदरे. दुसरा धक्का 48 धावांवरती. तर आकाश चिंद्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय आणि एक उदयनमुख खेळाडू सध्याच्या घडीला ज्या आपल्या फलंदाजीने पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगात डंका पिटलाय, श्रेयस कदम. चांगली खेळी कडून बाद होत आहेत. प्रथमतः सलामीला आले फरदीन काझी, त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आकाश चिंदरे आले, कमी चेंडू खेळले मध्ये जास्त धावा काढल्या आणि बंटी बद्रिके सुद्धा पावलावर पाऊल ठेवून खेळतायत. 2 गडी बाद झाल्यानंतर श्रेयस कदम येतील, त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या अपेक्षा असतील. सोहेल सुद्धा चांगली गोलंदाजी करतील याची सुद्धा अपेक्षा असेल भांडुप स्ट्रायकर या संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे कुठेतरी फंबल झालं आणि तिथे कुठेतरी मिस अंडरस्टँडिंग झालं गोलंदाजाकडून आणि 1 धाव मात्र बंटी बद्रिके आणि श्रेयस कदम पूर्ण करतायत. धाव संख्या होती 49. सोहेल शेख 4 चेंडू हाताले 13 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय आकाश चिंदारिया सारखा. तर बंटी बद्रिके स्ट्राईकला असतील. इथे मात्र मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. लिडिंग एज लागते, चेंडू यशांच्या मागे जातोय. 1 धाव मात्र यशस्वी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि अर्धशतक फलकावर लागताय. तिसरी ओव्हर प्रगती पथावर असताना अजूनही 1 चेंडू बाकी असेल. श्रेयस कदम स्ट्रायकिंग एंडला तर सोहेल शेख बॉलिंग साठी. आणि श्रेयस कदम यांच्या एक नेत्रदीपक फटका तो बॅट मधून रडार मध्ये होता, फेकून दिलाय आणि या फटक्यावरती मात्र धावा होत्या 6 आणि या 6 धावांनिशी संघ पोहोचेल तो 56 या धावसंख्येवरती. 3 षटक समाप्त होत आहेत, 2 गडी बाद होत आहेत. धावसंख्या होती 36. श्रेयस कदम आतापर्यंत जेवढे सर्व फलंदाज खेळलेत, कोणी पहिल्या चेंडूवरती षटकार लावलाय, कोणी पहिल्या चेंडूवरती चौकार लावलाय आणि तसंच काहीतरी एक उदाहरण परत पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेशी खेळी करतायत. श्रेयस कदम पहिल्याच चेंडूवरती आलाय आणि पहिल्या चेंडू षटकार मारलाय. धावसंख्या झाली 56. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. निलेश दादा बेंताडे 11 धनकवडी पुणे या संघा तर नवीन गोलंदाज येत आहेत साईश पिंपळे. मॅचचं कुठेतरी फलंदाजांनी गणित बदलून टाकलाय, कारण चांगली फलंदाजी केलेत आपल्या संघासाठी. बंटी बद्रिके सलामीला आलेले अजूनही तळ ठोकून मैदानामध्ये उभे आहेत. फरदीन काझी होते, त्यांनी चांगली फलंदाजी केली. आकाश चिंदरे आले, त्यांनी चांगली फलंदाजी केली. श्रेयस कदम सुद्धा बहारात आले. 1 षटकार मात्र त्यांनी ठोकला आहे आणि अजूनही 18 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. तर बॉलिंग साठी साईश पिंपळे. आणि इथे मात्र सुंदर फटका होता बंटी बद्रिके यांच्या माध्यमातून पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आणि या फटक्यावरती धावा मिळतील. या फटक्यावरती धावा मिळतील 6. कुठेतरी चांगली फलंदाजी करतायत. सामना कुठेतरी लवकर संपवायच्या उद्देशाने बंटी बद्रिके फलंदाजी करतायत. रायगडचा एक उदयनमुख खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी करतात. खूप स्पर्धा त्यांनी सुद्धा आपल्या फलंदाजीवर गाजवल्या आहेत. साईश पिंपळेवर कुठेतरी हेवी होत आहेत. पुन्हा एकदा एक शॉर्ट टर्म पूल होता आणि त्या पूलला मात्र सक्सेसफुल केलाय बंटी बद्रिके. काय लाजवाब फटकेबाजी. आतापर्यंत जेवढे चेंडू खेळलेत तेवढे चेंडूवरती मात्र आपल्या नावाची ओम उमटवली आहे. बंटी आणि बंटी. 8 चेंडू खेळले आहेत आणि 8 चेंडूवरती
24 धावा निघाल्या आहेत. धावसंख्या होते ती चौथं षटक चालू असताना 68. आता मात्र 3 धावांची गरज असेल, कारण 71 धावा करायच्या आहेत. कुठेतरी सामना लवकर संपवायचा आहे, हे मात्र उद्दिष्ट आहे बंटी यांच्या माध्यमातून. हाही चेंडू मात्र चांगला खेळायचा होता, मात्र तितकंच चांगला चेंडू टाकला होता साईश पिंपळे यांनी. 1 धाव मात्र यशस्वी मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. धाव संख्या होईल तर 69. तर श्रेयस कदम एका षटकारांशी 7 ओव्हर खेळतायत. त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या अपेक्षा असतील पुढील मॅच साठी आणि या मॅच मध्ये सुद्धा. इथे मात्र खूपच यष्टांच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी दंडित करतायत पंच आणि एक वाईटच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. इथे मात्र काहीशी औपचारिकता बाकी असेल. 15 चेंडू आणि आतून एकच धाव हवी असेल. निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाला. आणि षटकारानेशी हा सामना फिनिश केलाय श्रेयस कदम यांनी. तर भांडूप स्ट्रायकर या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर. आणि निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाला सुद्धा पुढील फेरीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅच लगेच चालू होईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल ज्यांनी 2 षटकं फेकली, 20 धावा दिल्यात आणि 3 विकेट्स बाद केल्यात. मितेश दरबार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतील. तर मितेश दरबार यांनी सामनावीर कक्षाकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. तर चंदू शेट्टी सर आपल्यासमोर सामनावीर कक्षाशी जोडले जातील आणि मितेश दरबार हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी तिथे जोडले जातील. आणि यानंतर होणारी मॅच तर यानंतर होणारा सामना आहे वरळी पॅकर